शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली गणेश तलाव येथील महादेव मंदिरात उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भगवा फडकून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर शिवसेना मिरज शहर उपप्रमुख सूरज डावरी यांच्या पुढाकारानं महाराणा प्रताप चौक येथे नागरिकांना जिलेबी वाटप करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत, उपजिल्हा संघटक तथा माजी नगरसेवक साजिदबाई पठाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका शकीरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माळी, मिरज तालुका उपप्रमुख दीपक पाटील, मिरज शहर संघटक असलम बाडवाले व पांडुरंग लोहार, शहर समन्वयक सुनील ढोले, फिरोज मुलानी, शहर उपप्रमुख बबन गायकवाड, चंद्रकांत वरकल, युवासेना शहर उपप्रमुख ऋषिकेश पवार, अनिकेत वायदंडे, योगेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। लोकसंवाद लाईव्हसाठी मिरज प्रतिनिधी इर्शाद शेख। शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना मिरज शहराच्या वतीने मिरज शहरातील सुप्रसिद्ध महादेव मंदिर गणेश तलाव येथे उद्धवसाहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही आज 11 लिटर दुग्धाभिषेक केलेला आहे। येत्या काळामध्ये उद्धवसाहेबांची प्रकृती, तब्येत ही सुस्थितीत राहावी व दीर्घायुष्य उद्धवसाहेबांना लाभावं यासाठी आम्ही युवासेना मिरज शहराच्या वतीनं आज दुग्ध अभिषेकाचा कार्यक्रम घेतलेला आहे। येत्या काळात शिवसेनेचा भगवा ध्वज हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकावा व उद्धवसाहेब हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही महादेवाला साकडं घातलेलं आहे। तरी या कार्यक्रमासाठी आमची शिवसेना व युवासेनेची सर्व टीम उपस्थित आहे व जिल्हा प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे।